सुजाता शिवण क्लासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आपण हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. हे गळा कशा प्रकारे गोल आलेला आहे, फिनिशिंगमध्ये आलेला आहे. तुम्ही समोरचा भाग पाहू शकता. पहा, समोरचा गळा गोल आलेला आहे. कटोऱ्या एकदम परफेक्ट आलेल्या आहेत. एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज हा स्टिच केलेला आहे. पहा पहा शिलाई पण पहा, बाईची एकदम समोरासमोर आलेली आहे. तुम्हाला जवळून दाखवते मी, पाहू शकता. हे तर आपण आज पाहता ब्लाऊज दुसरा स्टिच करायचा राहिलेला आहे. आपण आज पाहता याला शिलाई कशा मारायच्या, शिलाई फिटिंग कशी करायची, कशा प्रकारे करायची. आज आपण पाहता ब्लाऊज मी सर्व जोडून घेतलेला आहे. फक्त आता फिटिंग बाकी राहिली आहे याची करायची. तर आपण ते कशा प्रकारे करायची ते पाहता. काठपदर साडीवरचा ब्लाऊज आहे हा. सर्व ब्लाऊज स्टिच केलेला आहे. फक्त याची आता आपल्याला फिटिंग करायची. ते फिटिंग कशा प्रकारे करायची, दोन्ही बाह्या समोरासमोर आल्या पाहिजेत, असे आपण अगदी सविस्तर पाहता. चला आता मग पहा, आपण या ब्लाऊजला कशा प्रकारे हे करणार आहोत. शिलाई हे भाग दोन्ही भाग बाईची समोरासमोर आलेली आहेत. पहा कशा प्रकारे स्टिच करायची. आली पाहिजे समोरासमोर अशी. थोडे काटायला जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो, ब्लाऊजमध्ये अनेक अडचणी येतात आपल्याला. मुंड्यामध्ये चुन्या येतात, बाई खालीवर होते, परत दोन्ही बाई एकाच साईजच्या तयार होतात. याच्यासाठी आपल्याकडं खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत. त्या तुम्हाला जर हे करायचे असतील मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला तसा मी चार्ट वगैरे देईल. मुंडा किती घ्यायचा, काय कसा घ्यायचा. एकदम असा हे याचा शेवट हे असा थोडा हे पहा, असे छोटे छोटे आपण एखाद्या दिवस कंटाळा करतो, चला म्हणतो काही होऊ शकत नाही, पण एवढ्या छोट्या छोट्या तुकड्याने आपली फिनिशिंग बिघडते ब्लाऊजची. चला दुसऱ्या साईडने तुम्हाला दाखवते ब्लाऊजची फिटिंग दोन्ही बाजूने.
घ्यायचं. थोडा एक्स्ट्राही असं हे आलेले दोरे वगैरे निघाले राहतात ब्लाऊजचे हे. तर आता आपण फिटिंग करू था. याला एक कडेने शिलाई मारून घ्यायची. चला मग आता फिटिंग टाकू त्याच्यावरती ब्लाऊजच्या साहाय्याने. माझ्याकडे कस्टमरचा ब्लाऊज आहे, त्या साहाय्याने आपण फिटिंग करतो. मोठ्याची टाकून घेत फिटिंग आपण इथे ब्लाऊजच्या साहाय्याने. लांब आहे असल्यामुळे सेंटरचं माप घ्यायचं. सहज समोरचे माप घेऊन घ्यायचं, दंडगीर घ्यायचा. त्या सगळे पॉईंट एक साथ जोडून घ्यायचे. एकाच रेषेमध्ये आली सर्व पॉईंट. शक्यतो स्केलचा वापर करायचा. पाहू शकता फिटिंग कशा प्रकारे सरळ आलेली आहे. मी दुसऱ्या बाजूनं फिटिंग करून घेते. चार शिलाई आम्हाला कमी लागणार.
वरच्या ब्लाऊज लावून पाहायचं बरोबर आली की नाही. कमी जास्त झालं तर परत शिलाई मारून घ्यायच्या. मी अगोदर चेक केलं तर कमी झालं थोडं, 2 शिलाई परत मारून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे चेक करून घ्यायचं. होऊ शकतं. पाहू शकता तुम्ही कशी हे फिनिशिंग आलेली आहे. हे पहा. पाहू शकता ब्लाऊज तुम्ही. कशा प्रकारे फिनिशिंगमध्ये आलेला आहे पाठीमागचा गळा.